राजर्षी शाहू महाराजांनी परदेश दौऱ्यात पाहिलेल्या वास्तू बघून तशा वास्तू कोल्हापुरात उभारण्याचा निश्चय केला। यातूनच खासबाग मैदान, त्याला लागूनच पॅलेस थिएटर साकारलं। 1913 साली पॅलेस थिएटरच्या कामाला सुरुवात झाली। महाराजांचे बंधू पिराजीराव घाटगे यांच्या निगराणीखाली त्याचं काम 2 वर्षात पूर्ण झालं। त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी या पॅलेस थिएटरचं 1915 साली याचं उद्घाटन केलं। लंडनच्या पॅलेस थिएटरप्रमाणेच हे नाट्यगृह भव्य, सुशोभित आणि सुसज्ज होतं। त्याची स्थापत्य रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे। या नाट्यगृहात खांब नसल्यानं कुठेही बसलं तरी परिणामकारक दृश्य अनुभवता यायचं। अशा या नाट्यगृहाचं आत्तापर्यंत 3 वेळा नूतनीकरण करण्यात आलं। 1984, 2005 आणि त्यानंतर 2016 मध्ये। तिसऱ्या नूतनीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। दुसऱ्या टप्प्याची कामं प्रलंबित आहेत। खरं तर कोल्हापूरबरोबरच देशभरातील कलाकार आणि कला रसिकांच्या भावना या नाट्यगृहाशी जोडल्या गेल्यात। एका वास्तूच्या पलीकडं या सर्वांचं केशवराव भोसले नाट्यगृहाशी एक वेगळं नातं आहे। त्यामुळेच नाट्यगृहाला आग लागल्यानंतर अवघ्या कोल्हापूरवर शोककळा पसरली। या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत असताना आता तसं नाट्यगृह पुन्हा उभारता येईल का अशी चिंता सुद्धा व्यक्त होतीये। कोल्हापूरच्या समृद्ध कला परंपरेचा साक्षीदार असलेलं हे नाट्यगृह पुन्हा पूर्वीप्रमाणे उभा करायचं असेल तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये पुरातत्व खात्याशी निगडीत अभ्यासू व्यक्ती तसंच ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करणारे अभ्यासक, तज्ज्ञ आर्किटेक्ट यांचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। रोममधील आणि परदेशातील काही वास्तूंच्या धर्तीवर शाहू महाराजांनी या नाट्यगृहाची उभारणी केली होती। जुन्या वास्तू आहेत, त्यांची पडझड झाल्यास त्यांची नव्यानं उभारणी करणं हे आव्हानात्मक असलं तरी ते शक्य असतं, असं मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलंय। आत्ताची जी वास्तू आहे ती वास्तू त्याला आर्किटेक्चरल गॉन्जर म्हणतो जे आपण, म्हणजे असे डिझायनिंग वगैरे सगळं तसं नाही आहे। ही सिंपल आहे पण सुंदर आहे आणि ही व्यवस्थितरित्या पूर्णपणे संवर्धित जशी आहे तशी करता येते। शास्त्र आता खूप पुढे गेलेलं आहे आणि सगळे आर्किओलॉजी, आर्किटेक्चर, कॉन्झर्वेशनिस्ट आणि जे काम करणारी कलाकार आहेत, म्हणजे जी खुद्द तिथं काम करणार, या सगळ्यांचं मिळून जर एकत्रित त्याचं तयार झाली, मोठ तयार झाली तर ही वास्तू वर्ष 6 महिन्यामध्ये जशी आहे तशी पुन्हा बांधून होऊ शकते। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सचे कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी आगीमुळे जुन्या साहित्याला धोका निर्माण झालाय का हे पाहून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं आवश्यक असल्याचं सांगितलं। ऐतिहासिक वास्तूंवर काम करणारे तज्ज्ञ उपलब्ध आहेत। महानगरपालिकेनं त्यांच्यासह NCL सारख्या संस्थेची मदत घेतली पाहिजे। तसंच असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स ही संस्था देखील त्यासाठी मदत करायला तयार असल्याचं कोराणे यांनी सांगितलं। स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, तिथलं जे मटेरियल आहे त्याच्यावर ह्या आगीचा झालेला टेम्परेचरचा परिणाम, त्याचं लॅबोरेटरीमध्ये त्याचं ॲनालिसिस झालं पाहिजे। नवीन बांधायचं झालं तर ते मटेरियल तयार करताना नॅशनल केमिकल लॅबोरेटरी सारख्या संस्थेची मदत घेतली पाहिजे आणि ह्याचे एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत। महापालिकेच्या पॅनलवर पण चेतन रायकर म्हणून एक कॉन्झर्वेशन एक्सपर्ट आहेत। त्यांनी 26/11 मध्ये टाचचं नुकसान झाल्यानंतर त्याचे रेस्टोरेशनमध्ये काम केलेलं आहे। तर त्यांना बोलवून आणि ह्या सगळी जी एक्सपर्ट्स आहेत ही आपल्या असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सशी संबंधित आहेत। बऱ्याच वेळा सेमिनार किंवा पन्हाळ्याचं कॉन्झर्वेशन, चक्रेश्वरवाडी वगैरे अशा विषयात आम्ही असोसिएशनमध्ये बोलवलेलो। दरम्यान राजर्षी शाहू महाराजांनी उभी केलेली ही वास्तू आणि सर्व कोल्हापूरकरांच्या या वास्तूशी जोडल्या गेलेल्या भावना यामुळे ऐतिहासिक बाज जपत नाट्यगृहाची नव्यानं उभारणी व्हावी अशी मागणी होतीये। तशी उभारणी तांत्रिकदृष्ट्या शक्यही आहे।
आता गरज आहे राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची.